गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई सकल संतांना मनपूर्वक वंदन करते। निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबवणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आजचा विषय आपल्या समोर आहे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। ज्याच्या ग्रंथाचं आपण अभ्यास करतो, पारायण करतो, चिंतन करतो, मनन करतो, एवढे सुंदर विचार देणारे असे हे समर्थ आहेत तरी कोण, अशी उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते। समर्थांचं चरित्रही प्रत्येकाला साधारणतः माहितीच असतं, पण या श्लोकाच्या आधारे आपल्याला काही अजून चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। समर्थ अष्टक म्हणून उपासनेच्या पुस्तकामध्ये जे अष्टक आलेलं आहे समर्थांचं, त्याच्यामधला हा पहिला श्लोक आहे आणि उद्धव सुतांनी तो लिहिलेला आहे असं त्याच काव्यामध्ये त्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे। आता या श्लोकाच्या माध्यमातून श्लोक म्हणतानाच 3 महान व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे। शुकदेवांचा उल्लेख आहे, वाल्मिकींचा उल्लेख आहे आणि वसिष्ठांचा उल्लेख आहे आणि या तिघांसारखे समर्थ आहेत। म्हणजे 3 in 1 समर्थ कसे झाले तर 3 in 1 असं ते व्यक्तिमत्व आहे असं या ठिकाणी मांडणी केलेली आहे। आता ज्या अर्थी जो रचयिता आहे त्यांनी या ठिकाणी शुकांचा उल्लेख केलेला आहे, वाल्मिकींचा उल्लेख केलेला आहे आणि वसिष्ठांचा उल्लेख केलेला आहे। त्या अर्थी या तिघांचं चरित्र त्याला माहिती आहे, ते कसे आहेत हेही त्याला माहिती आहे आणि त्याप्रमाणे आमचे समर्थ आहेत असं त्याच्या लक्षात आल्यामुळे हे सहज झालेलं स्फुरण, या श्लोकाचं सहज झालेलं स्फुरण हे असलं पाहिजे। आता प्रसिद्ध, ब्रह्मनिष्ठ आणि महान कार्य करणारे असे हे 3 व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्यांची तुलना जी आहे ती समर्थ रामदास स्वामींशी केलेली आहे। त्यामुळे जो याचा रचयिता आहे तो पण किती बहुश्रुत विद्वान असला पाहिजे याचं एक सुणूक जी आहे ती एका श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर इथं प्रगट झालेली आहे। एकूण 8 श्लोक समर्थांचं वर्णन करणारे याच्यामध्ये आहेत, त्यातला हा पहिला श्लोक। पुढच्या 7 श्लोकामध्ये प्रत्येक भक्तीचा एक आचार्य असा त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्या आचार्यांप्रमाणे समर्थांनी प्रत्येक भक्ती केलेली आहे असं सांगितलेलं आहे। आता कालच आपण पडवीवरचा दासबोध तर अक्काताईंचा जो ग्रंथ आहे त्याच्या आधारे पाहिला। अक्काताईंचीच एक आठवण सांगते की हाडाच्या शिक्षिका कशा होत्या त्या। अकोल्याला आम्ही त्यांचं ज्या वेळेला भागवत सप्ताहाचं आयोजन केलं त्यावेळेला त्यांनी
सहज एक काही प्रश्न आम्हा सगळ्या साधकांसमोर ठेवले आणि प्रत्येक भक्तीचा आचार्य कोण आहे ते तुम्ही शोधून काढा असं आम्हाला सांगितलं. आता हे रोज अष्टक आपण म्हणत होतो, पण डोक्यात येत नाही ना ताबडतोब की याच्यातच त्याचे उत्तर सापडतील म्हणून. या पद्धतीने म्हणजे कसे हे संत आपल्याकडनं कार्य करून घेतात आणि प्रत्येकाचं ज्ञान आपल्याला व्हावं अशी तळमळ त्यांच्या ठिकाणी कशी आहे. तर या प्रत्येक श्लोकामध्ये आता श्रवण परीक्षितासारखं असावं आणि तसं समर्थांनी केलेलं आहे. असं की टाकळीला तपश्चर्येसाठी राहत होते, परंतु ऐकण्यासाठी मात्र नाशिकच्या राम मंदिरामध्ये जात होते. आता ते अंतर किती आहे, आपण व्हेकलनी जरी गेलो तरी आपल्याला ते सगळं दूर वाटतं, पण हे स्वतः वायू वेगाने चालत, आता मारुतीचा अवतारच म्हणतात समर्थांना सुद्धा, तर वायू वेगाने चालत तिथं निरूपण ऐकण्यासाठी ते समर्थ रामदास स्वामी जात असत. म्हणून श्रवण परीक्षितीसारखं जे प्रत्येक भक्ती, नवविधा भक्ती त्यांनी नुसती सांगितलेली नाही, तर आधी केले मग सांगितले, हा जो त्यांचा बाणा आहे तो ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. तर त्यांनी श्रवण कसं केलेलं आहे, परीक्षितीसारखं केलेलं आहे. आता परीक्षितीने किती भागवत ग्रंथ ऐकलेले आहेत हो, म्हणजे भागवत सप्ताह किती ऐकलेले आहेत. तर एकदाच ऐकला आणि तो मुक्त झाला, आणि तुम्हाला आम्हाला कितीदा ऐकावं लागतं. मग श्रवण कसं पाहिजे, तर चातक पक्षासारखं, की चातक पक्षी ज्याप्रमाणे समर्थांनीच दिलेलं उदाहरण आत्माराम मध्ये आपल्यासमोर दिलेलं आहे, तो भूमंडळीचं सगळं पाणी अव्यर करतो आणि फक्त पहिल्या पावसाचं पाणी ते तो घेतो, बाकीचं एवढं मोठं त्याला दिसतं पण काही घेत नाही. तसं या दृश्य जगतामध्ये एवढ्या मोहमयी गोष्टी दिसतात, त्याच्याकडे परीक्षित राजा धावले नाही श्रवण काळी, तर फक्त जे काय शुकाचार्य सांगत होते ते ते ऐकत गेलेले आहेत. नंतर कीर्तन कोणासारखं करावं, तर नारद मुनींसारखं त्रैलोक्यामध्ये नामाचा घोष करत करत. आता पूर्वीच्या काळचे हे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार होते, सगळ्यांकडे जाऊन, पण सगळ्यांच्या कल्याणासाठी पत्रकारिका ते करत होते. ते कोणाचं राग द्वेष असं काही नाही, पण जगाच्या कल्याणासाठी ते या पद्धतीचं प्रवास करत होते. तर ते जसं अखंड नामघोष करत होते, तसं समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा या ठिकाणी ती कीर्तन भक्ती केलेली आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर स्मरण, प्रल्हाद आणि शंकर या दोघांच्या बाबतीत सांगतात की त्यांनी कसं नामस्मरण भक्ती केलेली आहे, दोन्ही त्याचे आचार्य म्हणून सांगितलेले आहे. आता समर्थांनी सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा ह्याच पद्धतीने काय केलेलं आहे, तर स्मरणपूर्वक जप, जप करणे वेगळे आणि स्मरणपूर्वक करणे वेगळे. बुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, असं हरिपाठामध्ये सुद्धा आपल्या समोर सांगितलेलं आहे की भगवंताचं स्मरण करत करत जो जप करतो त्याला नामस्मरण भक्ती असं म्हणतात. तर अशी भक्ती त्यांनी केलेली आहे. त्यानंतर रमासारखं पादसेवन भक्ती. आता पादसेवन भक्ती म्हणजे सारखं त्यांच्या चरणाजवळ बसून फक्त पाय चुरत राहायचे असं नाहीये ते. तर ज्या पद्धतीने भगवंतांनी वाट दाखवलेली आहे, श्री गुरूंनी वाट दाखवलेली आहे, त्या मार्गावरून आपण आयुष्यभर चालत राहणे ह्याला पादसेवन भक्ती म्हणतात, आणि ही सुद्धा समर्थांनी केलेली आहे. त्यानंतर पृथूसारखी अर्चन भक्ती केलेली आहे. जे काय स्वतःजवळची संपदा आहे ती सारखी लोकांच्या कल्याणासाठी, शरीर संपदा, बुद्धी संपदा, विद्वत संपदा, ही जी वैचारिक संपदा आहे ती सारखी लोकांच्या कल्याणासाठी समर्थांनी स्वतःची सगळी प्रतिभा शक्ती जी आहे ती लोक कल्याणासाठी वापरलेली आहे. अक्रूरासारखं बंधन भक्ती. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती की जेव्हा पहिल्यांदा तो कृष्णाला आणायला कंसाच्या सांगण्यावरून तिकडे गेला, तेव्हा या ठिकाणी माझ्या कृष्णाचं पाऊल पडलं असेल, त्या ठिकाणी माझ्या कृष्णाचं पाऊल पडलं असेल, असं करत करत प्रत्येक ठिकाणी वंदन करत करत म्हणजे अतिशय नम्र भावानी तो कृष्णाकडे गेलेला आहे. तसं समर्थ श्री रामरायाकडे जे काय आकर्षित झाले, आकृष्ट झाले, आराध्य दैवतही ते आणि श्री गुरु सुद्धा तेच. तर अशीच वंदन भक्ती समर्थांनी पण केलेली आहे. आणि मारुतीची दास्य भक्ती तर प्रसिद्ध आहे. बुद्धिमताम वरिष्ठम, मुखाने भगवंताचं अखंड नाम, कर्म सतत भगवंता प्रित्यर्थ, आणि
परत काय आहे, नामही त्याचं, कर्मही त्याचं आणि सर्व समर्पण पण त्याच्या ठिकाणी. ह्या पद्धतीने समर्थांनी सुद्धा आपलं संपूर्ण जीवन जे व्यतीत केलेलं आहे ते हे संपूर्ण जग भगवंताचं आहे आणि भगवंताच्या लेकरांना भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून नुसते चिंता करत बसले नाही, तर चिंतन करून सगळ्यांमध्ये मिसळले. समर्थांचं वैशिष्ट्य काय, आवडपूर्ण पारमार्थिक आहे त्यांची, पण म्हणून ते बसले नाही, तर वेळ प्रसंगी ज्याची ज्याची गरज आहे असं रामराज्य येण्यासाठी जे जे करावं लागतं त्याला समर्थांचं राजकारण असं म्हणतात. हल्ली राजकारण शब्द ऐकलं की आपल्याला वेगळंच काहीतरी वाटतं, पण समर्थांनी मात्र या ठिकाणी तसं केलेलं नाही. सख्य अर्जुनासारखं, सख्य भक्ती अर्जुनासारखी आपल्याला कथा माहितीये. मला सीमाताईने आधीच सांगितलं, जरा यावेळेला किती लोकांना वाटलं जास्ती तुम्ही बोलावं तरी बोलायचं नाही, थोडं थोडं आवर्त घ्यायचं आहे, कारण पुढचे कार्यक्रम आपल्याला पुढे न्यायचे आहेत. तर आता सख्य भक्तीसाठी अर्जुन प्रसिद्ध आहे. कथा आता सांगत बसत नाही मी, पण अर्जुनासारखी त्यांनी सख्य भक्ती केलेली आहे आणि आत्मनिवेदन जे आहे ते बळीराजासारखं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सर्वस्व समर्पण करून तू आणि मी एकच आहे इथपर्यंत समर्थ रामदास स्वामी त्या 9च्या 9 भक्तीचे जे आचार्य आहेत त्यांनी जशी भक्ती केलेली आहे तशी भक्ती समर्थांनी आपल्या जीवनामध्ये आचरून दाखवलेली आहे. आणि म्हणून समर्थ दासबोधामध्ये आपल्याला म्हणतात की हे सगळं जे आहे त्याच्यावर जो अविश्वास ठेवेल त्याला त्या निर्गुण ब्रह्मापर्यंत पोहोचता येणार नाही. सगळी ही भगवत वचनं आहेत, ह्यात माझ्या मनाने मी काही केलेलं नाही. तर आधीच्या आचार्यांचं आचरण बघून तेच माझं साधन आहे हे लक्षात ठेवून त्यांनी त्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक भक्ती सिद्ध करून समर्थ आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचलेले आहेत. आता दुसरं आपल्या समोर आहे की हा श्लोक ज्या उद्धव सुतांनी लिहिलेला आहे, त्यांना आधीच म्हणलं आपण की या सगळ्यांचे चरित्र माहिती आहेत आणि म्हणून तो आपल्या श्री गुरूंशी त्या पद्धतीने काय करू शकलेला आहे, वर्णन करू शकलेला आहे, तुलना करून शकलेला आहे आणि त्याच्यासाठी सगळे बारकावे माहिती असावे लागतात. एखाद्या विषयी आपण त्याचं वैशिष्ट्यपूर्ण असं ज्या वेळेला वर्णन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा छोटे छोटे बारकावे सुद्धा त्या चरित्रातले माहिती असले पाहिजेत. आता हे बारकावे माहिती असणाऱ्याची एक गोष्ट आपल्या समोर आहे, बिरबल आणि बादशाह, अकबर बादशाह. त्याच्या दरबारामध्ये अनेक बहुरूपी येत असत, काय काय सोंग वगैरे करायचं ते दाखवत असत. तर एकदा असंच नंदी बैलाचं सोंग घेऊन एक बहुरूपी त्या ठिकाणी काही खेळ करत होता. आता तो खेळ करत असताना सगळेजण वाहवा करत होते की तो मान हलवणं वगैरे अगदी बैलासारखं सगळी हालचाल करत होता. पण त्याच्यामध्ये एक चाणाक्ष मुलगा होता, बारकावे माहिती असण्यासाठीची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एक चाणाक्ष मुलगा होता. त्यांनी सगळं पाहिलं की याची वाहवा करतायत, सगळं करतायत. मग त्यांनी काय केलं, ह्याची परीक्षा घेण्यासाठी एक खडा उचलला आणि त्याच्या अंगावर मारला. आता त्याच्या अंगावर म्हणजे कुठल्याही प्राण्यांना जर असा बाहेरून काही स्पर्श झाला, खडा असेल किंवा दुसरा कुठला, तर लगेच त्यांचं अंग जे आहे ते थरथरतं. त्यांनी परीक्षा घेतली त्या छोट्या मुलाने की हा बरोबर सोंग करतोय का. आणि जसा त्याने खडा मारला तसा त्या बहुरूपयाने स्वतःचं अंगाला असं थरथर जाणवल्यासारखं केलं. त्यावेळेला तो खुश झाला. आणि हा कोण एवढा छोटा मुलगा परीक्षा घेणारा, अशी परीक्षा सूक्ष्म परीक्षा घेणारा, म्हणून मग त्याला त्या बादशहाने उचलून घेतलं. तो बिरबल आहे, अत्यंत चाणाक्ष. आता छोट्या छोट्या खाणाखुणा माहिती असल्या पाहिजे, तसं या उद्धव सुतांना ह्याचे जे वैराग्य आहे, शुकांचं वैराग्य काय आहे, वसिष्ठांची योग्यता काय आहे, वाल्मिकी सारखा कवी म्हणजे नेमकं काय आहे, हे सगळे बारकावे जे आहेत ते त्यांना सुद्धा माहिती आहेत. आणि म्हणून ते समर्थांचं त्याच्या विषयी काय करतात तर वर्णन करतात. अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. परवाच मला एकाने इथं प्रश्न विचारलेला आहे की कसं ओळखायचं संतांना. म्हणलं थोडंफार तरी आधी संतांच्या ग्रंथांचं वाचन केल्याशिवाय संत कसे असतात हे लक्षात येत नाही. आणि मग ते वाचन जर आपण केलेलं असेल तर मग त्यांच्या देहबोलीवरून, वागण्या बोलण्यावरून इथं नक्की आपल्याला संतत्व लक्षात येतं. हे आपलं आपल्याला परीक्षण करावं लागतं.
मग त्याच्यासाठी आपण पण अंतर्निष्ठ म्हणजे थोडंफार त्याच्या जवळ असलं पाहिजे अंतःकरणाच्या दृष्टिकोनातून. आता शुकदेवांचं आपल्याला माहिती आहे की वैराग्य कसं होतं, तर जगताविषयी गर्भात असतानाच इतकं वैराग्य निर्माण झालेलं होतं की असं म्हणतात की ते 12 वर्ष गर्भातच राहिलेले आहेत, बाहेर आलेलेच नाहीत. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा जनामध्ये वगैरे कुठंही न मिसळता ते वनात पळून गेलेले आहेत. एवढं तुकाराम महाराजांचं वैराग्य आपल्याला माहिती आहे की ते म्हणतात ह्या जगताचं तोंड सुद्धा पाहू नये. जगतात कार्य केलेलं आहे बरं का, पण तरी सुद्धा का तोंड पाहू नये, आपण आसक्त होऊन पडलं तर आपलं नुकसान होतं, म्हणून त्याच्यामध्ये मिसळू नये. मग यांचं वैराग्य सुद्धा अतिशय कडकडीत होतं, ते पाहूयात आपण पुढे. पण वसिष्ठ महामुनीचं काय होतं, तर श्रीरामाचे गुरु होते, राजगुरु होते, त्या पूर्ण रघुवंशाचेच गुरु होते. आणि योग वासिष्ठासारखा ग्रंथ जो आहे तो त्यांनी रामरायाला उपदेश करताना म्हणून सांगितलेला आहे. मग आता शुकासारिखे वाल्मिकींचं काय आहे, तर वाल्याचा वाल्मिकी झाला, नाम कुठलं घेतलेलं आहे, श्रीराम जयराम जय जय राम हेच नाम घेतलेलं आहे. आणि राम अवतारापूर्वी रामाचं चरित्र जे आहे ते रामायण रूपाने त्यांनी पूर्णपणे आपल्या समोर ठेवलेलं आहे, असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता शुकासारखं वैराग्य जन्माला आले, 12 वर्ष आलेच नाहीत बाहेर, आले त्यावेळेला अरण्यामध्ये निघून गेलेले आहे. आणि हे कसं घडलं, वैराग्य इतकं सोपं आहे का हो? कितीही प्रयत्न केला तरी अंतःकरण या जगतातल्या सर्व सुखोपभोगापासून दूर नेणं इतकं सोपं आहे का? नाही. पण त्यांच्या ठिकाणी ते वैराग्य जे आहे ते पूर्णपणे बांधलेलं होतं. जो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे, असं त्या वैराग्याचं वर्णन जे आहे ते ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. आणि ह्या पद्धतीचं कडकडीत वैराग्य कोणाजवळ होतं, तर शुकाचार्यांजवळ होतं. आता हे वैराग्य प्राप्त व्हायला किंवा असं लखलखीत वैराग्य अंगी बाणायला काय लागतं? उदाहरण आपल्या समोर असे आहेत की ज्या वेळेला विजेच्या बल्बचा शोध लागला गेला त्यावेळेला वीज तर कळली, आता ती वीज एखाद्या बल्ब मधून प्रकाशित करून अनेकांना त्याचा प्रकाश पोचवायचा असेल तर त्याच्यावर अनेक प्रयोग केले गेले, ते पेटतच नव्हतं. विजेमध्ये शक्ती असून सुद्धा ती बल्बमध्ये प्रकाशित होतच नव्हतं. मग त्या ठिकाणी काय केलं, तर ज्या बल्बमध्ये ती वीज सोडायची आहे त्यातलं हवा पूर्ण काढून घेतलेली होती, पूर्ण हवा काढून घेतली आणि त्यावेळेला ती वीज त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रकाशित झाली. तसं आपल्या चित्तातला काम पूर्ण काढून घेतल्यानंतर ह्या बल्बमध्ये आत्मप्रकाश पूर्णपणे फाकलेला जातो. समर्थांची छान ओवी त्याच्या संदर्भामध्ये आपल्या समोर आहे. ते म्हणतात, अंतरी गेली या अमृत, बाह्य काया लखलखित. आता लखलखित म्हणजे असं डोक्याभोवती प्रकाश दिसतो असं अनेकांच्या फोटोमध्ये आपण पाहतो, तसं काही नाहीये इथं. आता इथला तेजस्वीपणा, इथला प्रकाश म्हणजे काय आहे, तर नुसत्या त्याच्या सान्निध्याने, नुसत्या त्याच्या बोलण्याने लोकसंग्रह होत जातो, हा त्याचा तेजस्वीपणा आहे. आणि असं जे आहे ते ज्ञान या शुकांच्या अंतःकरणामध्ये होतं. पूर्ण आत्मसूर्य त्या ठिकाणी प्रकाशित झालेला होता आणि सर्व विकार चित्तातून निघून गेलेले होते. आता त्यांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांचा तपोभंग करण्यासाठी नेहमीप्रमाणे इंद्राने काय केलेलं आहे, अनेक खोड्या. जो तपाच्या साह्याने वर येऊ शकतो त्याला कोणीतरी रंभा तरी पाठव, मेनका तरी पाठव, असं करून त्याचा तपोभंगाचा प्रयत्न केला जातो. नृत्यांगना पाठवल्या जातात, मोह करण्यासाठी, त्यांना मोहित करण्यासाठी असे अनेक प्रयत्न केले जातात आणि त्यांना ध्यानातून बाहेर येण्यासाठी ह्या प्रकारचे प्रयोग जे आहे ते त्या ठिकाणी केले गेले. पण ध्यानातून बाहेर आल्यानंतर सुद्धा जेव्हा रंभासारखी अत्यंत सुंदर असणारी नृत्यांगना त्यांच्या समोर होती त्याही वेळेला ते तिला आई म्हटलेले आहेत. आता शिवरायांचं सुद्धा असंच उदाहरण आपल्या समोर प्रसिद्ध आहे की शिवराय सुद्धा सुभेदाराची सून त्यांच्या समोर आणल्यानंतर अशीच
सुंदर आई असती तर आम्ही पण सुंदर झालो असतो, असं काव्य आहे त्याच्यावरचं. मग इतकं वैराग्य की ती सगळ्यांना मोह पाडणारी ती रंभा, मेनका अशाही जरी त्यांच्या समोर आल्या तरी त्यांच्याकडे सुद्धा मातृत्व भावानेच पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खरं तर कामिनी कांचन या गोष्टी जिंकणं अत्यंत कठीण आहे, पण त्यांना जो जिंकून राहतो तोच खरा पुरुष म्हणवला जातो, की तोच खरा पुरुषार्थ आहे, ज्याने कामही जिंकलेला आहे आणि पैशाकडे सुद्धा ज्याचं अजिबात लक्ष नाही. या पद्धतीने आता पैसा तर मिळवावा लागतो, पण मिळवलेला पैसा जो आहे तो उदास विचारे वेच करी, या पद्धतीने ज्याचं आचरण आहे असे ते शुक मुनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता असंच वैराग्य समर्थांच्या चरित्रात आहे की नाही? एक आहे अगदी लहानपणीच ते एका घरातल्या खोलीमध्ये जाऊन बसले होते आणि चिंता कशाची करत होते? विश्वाची चिंता. आता लहानपणापासून अशी विश्वाची चिंता करण्यासाठी आधी या विश्वात काय काय चाललेलं आहे ते तर इतक्या लहानपणीच त्यांना कळलेलं होतं की लोक किती भरकटत चाललेले आहेत, मोगलांचं आक्रमण कसं होतं आहे, देवळं कसं पाडले जात आहेत, आणि आता यांच्यामध्ये राहून आपल्याला परत आपल्या संस्कृतीचं, आपल्या हिंदू धर्माचं परत काय करायचं आहे, तर नव्याने पुनर्वसन सगळ्या माणसांमध्ये करायचं आहे. मग लहानपणापासूनच त्यांना चिंता कशाची आहे, तर विश्वाची आहे. दुसरं त्यांचं वैराग्याचं जे वय खेळण्याचं आहे, त्या वयामध्ये समर्थ रामदास स्वामी एका घरातल्या कोपऱ्यात बसून विश्वाची चिंता करत होते. आता दुसरं त्यांचं वैराग्य आपल्या समोर प्रसिद्ध आहे. बोवल्यावरून सावधान हा शब्द ऐकल्यानंतर एकच जण सावधान होतो, तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि त्या क्षणापासून तुम्ही आम्ही मात्र सगळे बेसावध. सावधान शब्द कानावर पडतो, पण त्या क्षणापासून आपण सगळेजण बेसावध झालेले असतो आणि या प्रपंचामध्ये गुंतत चाललेले असतो. पण सावधान शब्द कानी पडताच आता आपल्याला या प्रपंचात पडायचं नाही हे लक्षात घेऊन फक्त आईला शब्द दिला होता, मी बोवल्यावर उभं राहील, म्हणून तात्पुरते तिथं उभं राहिलेले आहेत, पण सावधान शब्द कानी पडताच ते तिथून बाहेर निघून गेलेले आहेत. एवढं कडकडीत. वर आता घरी इतकं सुस्थितीत असणारे समर्थ रामदास स्वामींची घरची परिस्थिती एकदम छान आहे, मग एवढं सगळं कुलकर्णी पद वगैरे सगळं व्यवस्थित असताना फक्त एका वस्त्रानिशी बाहेर पडलेले आहेत. किती वय आहे? वय किती आहे? आणि त्या वयामध्ये घर दार सगळं काही सोडून फक्त भगवंताचा ध्यास घेतलेले आणि जगाचं कल्याण करण्याचं मनात संकल्प केलेले समर्थ तेव्हापासून जे बाहेर पडले ते परत मागे फिरकले नाहीत आणि माझा वाटा मला द्या असं भावाला सांगायला आलेले नाहीत. केवढं वैराग्य आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. आता नंतर आपल्याला त्यांची दुसरी कथा माहिती आहे की माधुकरी मागून ते काय करत असे, तर उदरनिर्वाह स्वतःचा करायला त्या ठिकाणी माधुकरी मागत असत. आता ती भिक्षा मागून आणल्यानंतर असं म्हणतात की ती भिक्षेची झोळी पाण्यामध्ये पूर्ण बुडवून निर्गुण अन्न खात होते, सगुण नाही. चविष्ट असणारं, तिखट मीठ लागणारं. आता हे सगुण निर्गुण का म्हणलं? डॉक्टर काका गमतीने म्हणतात, लग्नातला चिवडा जो आहे ना तो निर्गुण असतो, सगुण नसतो, म्हणजे फार चविष्ट नसतो. तर या पद्धतीने की निर्गुण अन्न खायला सुरुवात केली म्हणजे चवीढवीचं सोंग अजिबात त्या ठिकाणी मनामध्ये ठेवलं नाही. आता हे सुद्धा रसना जिंकणं अत्यंत कठीण आहे. माणूस बाकीच्या गोष्टी जिंकू शकेल, पण स्वतःची रसना, भरपूर रोग शरीरात शिरलेला असताना सुद्धा गोड खाण्याकडे लक्ष जातच. हे आमचं रसनेचं काय आहे, तर बहिर्मुख होणं आहे. पण काहीही रोग शरीरामध्ये नाहीये, पण तरी सुद्धा जिभेचे चोचले अजिबात नकोत, म्हणून त्या ठिकाणी काय आहे, तर भिक्षा पूर्णपणे पाण्यात बुडवून ते अन्न, त्यातलाही काही वाटा भगवंताचा नैवेद्य म्हणून, काही त्या ठिकाणी इतरांना प्राण्यांना देण्यासाठी म्हणून, आणि मग उर्वरित जे आहे ते स्वतः खाणं. ह्या पद्धतीने त्यांनी पूर्ण ते तपश्चर्येचा जो काळ आहे तो ह्या पद्धतीने त्यांनी घालवलेला आहे.
आणि तिसरं त्यांचं मोठं वैराग्याचं एक उदाहरण आपल्या समोर आहे की भिक्षा मागायला शिवरायांकडे गेलेले असताना त्यांनी पूर्ण सनद त्यांच्या झोळीमध्ये भिक्षा म्हणून घातली, तेव्हा तिथंही काही अपेक्षा नाही की मी तुझा गुरु आहे म्हणून तू मला पाद्यपूजा करावी किंवा आत न्यावं, सिंहासनावर बसवावं, काही मनात नाही. तर हे तो श्रींचे राज्य अशी समज त्यांना देऊन ती सनद सुद्धा त्यांनी वापस केलेली आहे. खरं तर इतकं आयत मिळाल्यावर करू शकतो का आम्ही वापस? करू शकतो का? नाही करू शकत. एक खुर्ची, एक पद सोडायला तयार नाही आम्ही. घरातलं कुटुंब, पद प्रमुख ते सुद्धा सोडायला आपल्याला जड जातं. आणि यांनी केवढं मोठं जे पद आहे ते सोडून दिलेलं आहे. आणि शिवाय शिष्याला समज दिलेली आहे की हे राज्य ना माझं आहे ना तुझं आहे, तर हे तर श्रींचे राज्य आहे आणि त्याचं राज्य म्हणून आता इथून पुढे त्याचा तुला सांभाळ करायचा आहे. मग केवढं कडकडीत वैराग्य त्यांचं आहे की नाही शुकाचार्यांसारखं त्यांच्याजवळ. म्हणून शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, की ज्याला या जगताकडून कुठलीही अपेक्षा नाही. 1100 मठ स्थापन केले पण कुठं मठपती म्हणून राहिलेले नाही. किती वैराग्य आहे. आपल्याला आपलं घर आपल्या मुलांच्या नावावर करून देताना पण चित्तात घालमेल होते बरं का, की आत्ताच त्याला करून दिलं तर नंतर विचारेल की नाही, घरातून काढून देईल का, या पद्धतीने. एवढं मोठं हे कार्य जे आहे ते समर्थांचं या ठिकाणी आपल्या समोर आहे की 1100 मठ, आपले फार फार तर 2 नाही तर 3 मठ असतात. एक काय आहे तर असे 2-3 मठामध्ये पण आम्ही इतके अडकून पडतो. पण एवढे मठ निर्मिती करून सुद्धा असंगोयम पुरुषः, निसंग, सगळ्या मठापासून निसंग, कार्य चालेल या पद्धतीने सगळं तिथं करून दिलेलं आहे, पण स्वतः मात्र त्या ठिकाणी गुंतलेले नाहीत. असं हे समर्थांचं वैराग्य आपल्या समोर या ठिकाणी आहे. आता वसिष्ठांपरी ज्ञान असं त्यांचं वर्णन दुसरं जे आलेलं आहे. आता वसिष्ठ महामुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असं त्यांचं वर्णन आहे. आणि जन्मताच ज्ञानी, अज्ञानाचा स्पर्श नसलेले असे जन्मताच ज्ञानी असणारे हे मानसपुत्र. पण नंतर असं ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, ह्याला जर या जगताचा अनुभवच नसेल आणि अज्ञानाचा अनुभवच नसेल तर अज्ञानातून लोकांना बाहेर कसं काढायचं हे त्याला कसं कळणार आहे. मग आधी त्या अनुभव असला पाहिजे. म्हणून कृत्रिमरित्या त्यांच्या अंतःकरणामध्ये अज्ञानाची निर्मिती केली. आणि आमच्या अंतःकरणात सहजगत्या अज्ञान आहे. कृत्रिमरित्या आम्हाला इथं ब्रह्मज्ञानाची काय करावी लागते, तर प्रेरणा द्यावी लागते किंवा जोडणी करावी लागते. मग असे ते मग सुरुवातीला त्यांना अज्ञानी केलं, काही दिवस जगतामध्ये वावरायला लावलं आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टीतून स्वतःचं मन कसं काढून घ्यायचं याबद्दल आता तुला पूर्ण त्या ठिकाणी काय करता येईल तर लोकांना समज देता येईल, या पद्धतीने परत त्यांचं ज्ञान स्वरूप जे आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. मग आता जेव्हा त्यांना अज्ञान चित्तामध्ये निर्माण झालं तेव्हा पहिला प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला आहे की मी खराच कोण आहे. अगदी फार जिज्ञासेचा प्रश्न. त्या मीच्या साह्याने सगळं आयुष्य आपलं चाललेलं आहे, पण खरा मी कोण आहे कोणी शोधूनच काढत नाही. पण त्या ठिकाणी त्यांना मात्र त्या प्रश्न पडलेला आहे की हे सगळं चालवणारा हा कोण आहे, मी कोण आहे, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि असाच प्रश्न समर्थांना सुद्धा लहानपणीच पडलेला आहे की नाही, विश्व म्हणजे काय, त्याचा चालक कोण आहे, त्यात माझा रोल काय आहे, मी माझ्या क्षमतेप्रमाणे काय करू शकतो, हे सगळं लक्षात घेऊन मग त्यांनी कार्य वाढवलेलं आहे. त्यानंतर त्या मीचं उत्तर त्यांनी शोधून काढलं. स्वतः ब्रह्मरूप आहोत हे लक्षात घेतलं आणि मग ते गुरुपदावर आरूढ झाले. आणि कोणाचे श्री गुरु झालेले आहेत, आता इथं सुद्धा समर्थ आणि वसिष्ठ. आता वसिष्ठ जे आहेत ते रामरायाचे गुरु आणि समर्थ जे आहेत ते शिवरायाचे गुरु. म्हणजे राजाचं गुरुपद जे आहे ते दोघांना सुद्धा त्या ठिकाणी भूषवता आलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं वर्णन आहे इथं की वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. आता त्यानंतर आहे की त्यांनी योग वसिष्ठासारखा ग्रंथ एवढा मोठा लिहिलेला आहे रामरायाच्या उपदेशाच्या निमित्ताने. आता समर्थांचं वाङ्मय किती आहे
समर्थांचं वाङ्मय किती आहे. 21 समासी दासबोध, 200 समासी दासबोध, 5 समासाचा आत्माराम, 7 समासाचं दुसरं प्रकरण, पंचसमासी तिसरं प्रकरण, आणि ह्यापेक्षा जास्ती माहिती असेल तर टिल्लू मॅडमला विचारा, कारण त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे की समर्थांचं वाङ्मय किती आहे. तर अफाट असं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे. अगदी विटा कशा तयार कराव्यात, कोशिंबिरी कशा कराव्यात, नैवेद्य कसा वाढावा, किती प्रकारचे जंतू शरीरात असतात, किती प्रकारचे रोग होऊ शकतात, किती तऱ्हेचं अफाट ज्ञानाचा महासागर म्हणजे हे समर्थ रामदास स्वामी आहे. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता पाहिल्यानंतर आपल्याला अवाक होऊन राहावंसं वाटतं. या पलीकडे हेच नाही की मनाचे श्लोक जरी आपण वाचले तरी मनाचे एवढे कंगोरे कसे काय यांना माहिती झाले असतील. कोपऱ्या कोपऱ्यात आपण शिरून पाहिलं तरी आपल्याला कळत नाही आपल्या मनात काय आहे, पण यांना सगळ्या समाजातल्या मनात काय चाललेलं आहे, कोण कोण कुठं गुंतलेला आहे याचं ज्ञान आहे. आता 21 समासी दासबोध जो आहे तो प्युअर आध्यात्मिक ग्रंथ आहे, त्याला जुना दासबोध असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मात्र 200 समासी म्हणजे वेळ प्रसंगी शिष्यांना अनेक प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर जे उत्तर द्यावे लागले ते सगळे नंतर मग राजकारण कसं करावं, समाजकारण कसं करावं, कुटुंबात कसं वागावं, ह्या पद्धतीचे किंवा जगात एटिकेट्स मॅनर सांगणारे पहिले समर्थ आहेत बरं का. उत्तम लक्षण समास वाचा की त्याच्यामध्ये कसं श्रोता म्हणून कसं असावं, वक्ता म्हणून कसं असावं, कोणाशी कसं वागावं, सगळं समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असं अफाट ग्रंथ निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि योग वासिष्ठाचा प्रभाव आत्माराम या ग्रंथावर पूर्णपणे पडलेला आहे. कारण त्याचे योग वासिष्ठाचे जे प्रकरण आहेत त्यांचे जे नावं आहेत तसेच अगदी आत्मारामाच्या 5 समासांचे जे नावं आहेत ते त्याच पद्धतीने सुरुवातीला वैराग्य निरूपण योग वासिष्ठामध्ये असेल तर इकडं समर्थांनी आत्मारामामध्ये त्याग निरूपण, या पद्धतीने त्यांचा भरपूर प्रभाव जो आहे तो समर्थ वाङ्मयावर या वसिष्ठांच्या वाङ्मयाचा पडलेला आहे. आता समर्थांनी सुद्धा हे सगळं ज्ञान संपादन करताना 12 वर्ष त्यांचा तपश्चर्याचा काळ आहे. नंतर ज्या समाजामध्ये आपल्याला कार्य करायचं आहे ते पूर्णपणे आधी जनमानस लक्षात यावं म्हणून त्यांनी किती तीर्थाटन केलेलं आहे हो. आता सगळ्या सोयी असून आम्हाला जमत नाही चारीधाम, पण ते कन्याकुमारी पासून तर श्रीलंकेपर्यंत किती समर्थ प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेले आहेत. आणि दुसरं एक आहे की कडकडीत वैराग्य त्यांच्या अंगी असल्यामुळे हिमालयाचं ज्या वेळेला भव्य दिव्य दर्शन घेतलं तिथल्या देवभूमीचा त्यांना ज्या वेळेला अनुभूती आली त्यावेळेला स्वतःचा देह आता वेगळेपणाने राहू नये असं वाटत असल्यामुळे तिथं ते देह समर्पण करायला पण तयार झाले होते. पण रामरायांनीच त्यांना त्या ठिकाणी परत झेललं आणि सांगितलेलं आहे की तू अजून तसं तुला इथून जाता येणार नाही, तुला समाजासाठी कार्य करायचं आहे, साधकांसाठी कार्य करायचं आहे. आणि म्हणून नंतर ते परत आपल्यामध्ये येऊन मिसळून कार्यरत झालेले आहेत. सर्व देशस्थिती त्यांनी निहाळली. त्यानंतर शिवाजी राजांकडे सुद्धा शिवाजीला राज्य करण्यासाठी जे जे आवश्यक आहे असे महंत निर्माण करून त्यांनी त्या सगळ्या रामराज्याची स्थापना निदान महाराष्ट्रापुरती तरी व्हावी म्हणून त्यांनी सगळं ते केलेलं आहे. आता राजकारणापासून ते दूर गेलेले नाहीत, स्वतः राजकारण केलं नाही, पण सुराज्य येण्यासाठी कोणी काय काय केलं पाहिजे हे सांगायला समर्थ विसरले नाहीत. कारण समर्थांची प्रसिद्ध एक ओवी आपल्या समोर आहे की आचरण पद्धती आपलं कसं असावं. तर पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. आधी स्वतःला घडवा आणि मग समाजामध्ये कार्य करायला निघा. आधी स्वतःच उत्तम गुण नाही, छोट्या छोट्या गोष्टींनी जर माझे पापड मोडत असतील तर समाजात गेल्यानंतर तर होतच की नाही हो त्या गोष्टी. मग त्या ठिकाणी माझी चिडचिड होत असेल, लोकांशी मिसळून राहता येत नसेल तर लोकसंग्रह कसा काय होणार आहे. मग आधी स्वतःला घडवा. डॉक्टर काका एक छान उदाहरण देतात की आधी मी स्वतःला काहीच घडवलेलं नाही आणि मग समाजामध्ये मिसळायला जर निघालो तर अवस्था कशी होती. एवढा मोठा ओंडका आहे समाज, म्हणजे एवढा मोठा ओंडका आहे आणि मी म्हणजे उदबत्ती आहे. आता उदबत्तीने ओंडक्याला पेटवण्याचा प्रयत्न केला तर ओंडका पेटेल का उदबत्ती विझेल? उदबत्ती विझेल.
म्हणून आधी आपण मशाल व्हायचं आणि मग समाजाकडे जायचं आहे. आधी आपल्यात काहीच गुणसंपदा नाही आणि काहीच वाक्चातुर्य नाही, जनमित्र करण्याचं काही वाणीमध्ये कोमळ वाचा नाहीये आणि समाजामध्ये निघालो तर त्या ठिकाणी शत्रू निर्माण होतील का मित्र निर्माण होतील. म्हणून आधी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या ठिकाणी अंगी बाणवा, उत्तम गुणी व्हा आणि मग समाजामध्ये काहीतरी कार्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे समर्थ चरित्रातून आपल्याला दिसतं. त्यानंतर त्यांनी स्वतःचा असा मी आणि माझे, मी, माझी पत्नी आणि 2 मुलं असा छोटा प्रपंच, छोटे कुटुंब असं काही त्यांनी मांडलेलं नाही, पण राष्ट्राचा प्रपंच मात्र त्यांनी केलेला आहे. आणि तो कसा केलेला आहे? आधी स्वतः घडले, स्वतः रामरायाचं दर्शन घेतलं आणि नंतर ते काय झालेले आहे तर समाजामध्ये मिसळलेले आहेत. नंतर शिवरायांना सुद्धा त्यांनी अनुग्रह दिलेला आहे. तो अनुग्रह देताना असं म्हणतात की त्यांनी शिवाजी राजांना 3 गोष्टी दिल्या. एक घोड्याची लीद दिली, काही खडे दिले आणि माती दिली आणि ह्या पद्धतीने त्याला सांगितलं की घोडदळ पाहिजे, गड पाहिजे आणि हे सगळं तुला आता काय करायचं आहे तर जमवायचं आहे. ह्या पद्धतीने ज्याचा जसा अधिकार, ज्याच्याकडनं जे काम करून घ्यायचं त्याप्रमाणे त्यांना उपदेश करून पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे की वसिष्ठांसारखं ज्ञान. आता योगेश्वर हा शब्द फक्त 2-3 जणांनाच वापरलेला आहे. एक श्रीकृष्णाला म्हटलेला आहे, दुसरं वसिष्ठांना म्हटलेलं आहे आणि तिसरं जे आहे ते याज्ञवल्क्यांना म्हटलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी हा रचयिता जो आहे तो समर्थांना सुद्धा काय म्हणतो आहे? योगेश्वर म्हणतो आहे. मग आता हे योगेश्वर असणं म्हणजे नेमकं काय आहे तर ज्याला चारीही रूढ ज्या परंपरा आहेत भगवंताकडे नेणाऱ्या, म्हणजे कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग, उपासना मार्ग आहे, त्यानंतर ध्यान मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे, हठयोगाचा मार्ग आहे. ह्या सगळ्याच्या खाणाखुणा ज्याला माहिती आहे, जो कुठल्याही प्रकारचा साधक आला तरी त्यातून त्याला पुढे नेऊ शकतो असा जो आहे, ज्याने या सर्व योगांचा काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे आणि भगवंताशी योग जुळवून आणलेला आहे स्वतःचा, तोच दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो. छान वर्णन सद्गुरूंचं आपल्या समोर नाथ महाराजांनी केलेलं आहे. ते काय म्हणतात नाथ महाराज की हे सगळे सद्गुरू कसे असतात? शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी उचितू निज भावे. की सगळ्या शिष्यांना प्रबोधन करण्याचं सुद्धा सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, असे हे समर्थ रामदास स्वामी. एक कथा त्यांची छान आहे की त्यांच्याजवळ किती प्रकारचं ज्ञान कसं होतं. तर असेच एक आता पहा, श्रीगुरूंकडे गेल्यावर प्रश्ननिष्ठा सांभाळायची असतात. काही निष्ठा सांगितलेल्या आहेत, त्याच्यात प्रश्ननिष्ठा सांभाळायची म्हणजे आपल्या मनातल्या शंका दूर होण्यासाठी श्रीगुरूंशी संवाद साधायचा असतो. पण काही काही जण असे असतात की श्रीगुरूंची परीक्षा पाहण्यासाठी प्रश्न विचारणारे असतात की त्यांना किती ज्ञान आहे काय नाही, या पद्धतीने परीक्षा पाहण्यासाठी काही जण असतात. तर असाच एक जण समर्थांकडे गेला आणि समर्थांना म्हणतो की स्वामी मला प्रलय पाहायचा आहे. काय पाहायचं आहे? प्रलय पाहायचा आहे. आता त्याने असा प्रश्न विचारल्यावर समर्थांनी त्याला उलट एक प्रश्न विचारला. समर्थ रामदास स्वामी त्याला विचारतात की तुझ्या सह प्रलय पाहायचा का तुझ्या शिवाय पाहायचा? पहा, कॅच क्वेश्चन आहे. आता तुझ्या सह पाहायचा म्हटलं तर तुझा प्रलय झाल्यावर तुला प्रलय दिसणारच नाही आणि तुझ्या शिवाय पाहायचा म्हटलं तर तू शिल्लक राहिल्यामुळे सर्व प्रलय होणारच नाही. असले प्रश्न विचारून तू काय करतो? इथं फक्त विवेक प्रलय साधायचा आहे, बाकीच्या प्रलयाच्या गोष्टी इथं करण्याच्या योग्य नाहीत, असं म्हणून समर्थांनी त्याला शांत केलेलं आहे. त्यानंतर आपल्या समोर आहे की वामन पंडितांचं एक उदाहरण की अत्यंत विद्वान, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केलेले आणि पूर्वीच्या काळी होतं की वादविवाद स्पर्धा असं करत करत जायचं, दुसऱ्यांचे मत खंडन करायचे आणि जयपत्र मिळवत जायचं. तर असं हे वामन पंडित जे आहेत ते असं सगळीकडे विद्वत्तेने काय करत होते तर जयपत्रे गोळा करत होते. मग त्यांना असं लक्षात आलं की असं असं कुठंतरी इकडं महाराष्ट्रामध्ये असे खूप मोठे संत आहेत
आणि त्यांचं खूपच आता सगळीकडे शिष्य संप्रदाय वगैरे झालेला आहे, खूप मोठे आहे. मग आता त्यांच्याशी वादविवाद करून पाहू आणि त्यांच्याकडनं सुद्धा जयपत्र घेऊ म्हणून ते समर्थांकडे आले. आता समर्थांकडे ते आल्यानंतर त्यांनी आपली इच्छा सांगितली की मला तुमच्याशी शास्त्र चर्चा करायची आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये काही वाद तुमच्याशी करायचा आहे. आता समर्थ स्वतः बोलले नाही त्याच्याशी, बरं का, मी तुझी शंकाचं निवृत्त करतो किंवा मी तुझ्याशी वादविवाद करतो, अजिबात नाही. समर्थांचा एक भक्त होता, शिष्य होता, महादू नावाचा, अंत्यज जातीचा होता, मोळी विक्या होता. तर तो समोरून म्हणजे समर्थांच्या दर्शनाला आला होता. तर समर्थ म्हणे मी तर काही तुमच्याशी वादविवाद करण्याच्या ह्याच्यामध्ये नाहीये, पण हा जो माझा शिष्य आहे तो तुमच्याशी वादविवाद करेल. आणि त्याला समर्थ आज्ञा करतात की हे काय बोलतात त्यांच्याशी तू चर्चा कर म्हणून. तर तो एकदम घाबरून जातो, कारण जातीने अंत्यज आहे. तो म्हणतो नाही नाही, मला तर हे जमणं शक्यच नाही. ह्या जन्मात तर मी काही शास्त्र वाचलेलं नाही, काही केलेलं नाही, मी कसा काय ह्याच्याशी वादविवाद करू. तर समर्थ त्याला म्हणतात की तुला जमणार नाही असं म्हणू नको, 3 पावलं फक्त मागे जा. तो 3 पावलं मागे जातो. 3 पावलं मागे गेल्यानंतर त्याला असं लक्षात येतं की आधीचा जो 3 म्हणजे 3 जन्मापूर्वीचा जो आपण आहोत तो वाणी आहे, म्हणजे व्यापार करणारा आहे. तर तो म्हणतो नाही, मला आताही काही जमणार नाही, कारण सगळं आयुष्य माझं मागायला येणाऱ्या लोकांना तेवढा तेवढा माल मोजून देण्यात गेलेला आहे. त्यामुळे मला कधीच शास्त्राचा अभ्यास करायला वेळ मिळालेला नाही. मी आताही त्यांच्याशी वादविवाद करू शकणार नाही, मला हे जमणार नाही म्हणतो. मग समर्थ त्याला म्हणतात अजून 3 पावलं मागे जा. मग तो अजून 3 पावलं मागे गेल्यानंतर त्याला परत आधीचा जन्म आठवतो. त्यावेळेला तो क्षत्रिय असतो की आता तो क्षत्रिय मी आहे, त्यावेळेला मी क्षत्रिय होतो. मग आता तोही माझा कालखंड जो गेलेला आहे तो सगळा युद्ध वगैरे वगैरे किंवा देशाचं रक्षण करणं किंवा काही गावात काही असेल तर त्याचं रक्षण करणं ह्याच्यामध्ये माझा गेलेला आहे. त्यामुळे तेव्हाही मी शास्त्र अभ्यास केलेला नाही, म्हणून मी आता सुद्धा त्यांच्याशी चर्चा करू शकत नाही. मग अजून 3 पावलं मागे जा म्हणतात. आणि 3 पावलं मागे गेल्यानंतर त्याला त्याचा आधीचा पूर्वीचा जन्म आठवतो. तर तो शुद्ध ब्राह्मण होता त्या वेळेला. पण ब्राह्मण होता पण वामन पंडितांसारखा. भरपूर शास्त्राचा अभ्यास केलेला होता, भरपूर त्याने नावलौकिक कमावलेला होता, पण अहंकार जो आहे तो त्याचा गेलेला नव्हता. शब्दज्ञानाचा अहंकार जो आहे तो त्याचा अजिबात गेलेला नव्हता. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, तर मृत्यू समयी त्याला असं की तू आता परत ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येणार नाही, तर तुला वेगळा जन्म वेगळ्या जातीत घ्यावा लागेल असं सांगितलं. मग त्याला वाईट वाटलं की अरे आता कसं काय, आपण इतक्या मोठ्या ह्याच्यात आलेलं आहे, आता परत खालच्या खालच्या ह्याच्यामध्ये चाललेले आहोत. आता हे खालचं वरचं असं आपण नाही म्हणायचं, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, अशी व्याख्या आता आपल्यासाठी केलेली आहे या ठिकाणी. पण कथा म्हणून आपण थोडंसं बघूयात. मग त्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं की असं असं समर्थ रामदास स्वामी म्हणून एक गुरुपदावर आरूढ असणारे तुला भेटतील. त्यांच्याकडनं तुला ज्या वेळेला अनुग्रह प्राप्त होईल त्यावेळेला त्यांची सेवा करता करता परत तुला जे हे काही शास्त्रज्ञान झालेलं आहे ते तुला परत आठवेल. आणि मग त्यावेळेला तो त्या वामन पंडितांशी काय जे चर्चा करायच्या ते करतो. आणि त्याचं हे 3 पावलं मागे जा, 3 पावलं मागे जा, हे सगळं प्रकार पाहिल्यावर ते वामन पंडित आधीच काय करतात की अरे आपलं काहीतरी चुकतंय बरं का इथं. हे महान पंडित आहेत, अनुभवी आहेत, आणि यांच्यामध्ये केवढं गुरुपदाचं सामर्थ्य आहे की ते त्याला पूर्वजन्माची आठवण देऊन तू काय होतास, काय झालास हे त्याला दाखवून देत आहेत. मग आता आपण सुद्धा समर्थांची सेवाच केली पाहिजे असं म्हणून ते त्यांचा अनुग्रह घेतात. आणि अनुग्रह घेऊन वादविवाद करण्याचं सोडून देतात. आणि मग ब्रह्मराक्षसाची फांदी त्यांच्यासाठी जी ठेवलेली होती ती मोडून जाते, कारण आता ते समर्थांचे काय झालेले आहेत, तर शिष्य झालेले आहेत आणि आता ते नक्कीच ब्रह्मरूप होऊन राहणारे आहेत. मग तो ब्राह्मण सुद्धा म्हणतो की तुम्ही माझी सेवा बंद करू नका. मी जरी आता मला पूर्वजन्म आठवला तरी माझी सेवा जी आहे ती अशीच राहू द्या. दास्य दे हरी तुझ्या चरणांचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, दे अनन्य हृदयी स्मरणाते, हे न देशी तरी दे मरणाते. तो त्या ठिकाणी
त्यांना समर्थांना प्रार्थना करतो की दुसरं तिसरं मला काहीही नको आहे, तर मला तुमची सतत मनापासून सेवा करू द्या आणि हा जो माझा जन्म आहे तो सफल होऊ द्या. आपण पाहिलं की केव्हा संसार सफळ होतो, ज्या वेळेला श्री गुरूंची सेवा करून आपण ब्रह्मरूप होऊ, त्यावेळेला आपला जन्म जो आहे तो सफल झालेला असतो. आणि म्हणून त्या वामन पंडितांनी सुद्धा शेवटी दास्याची मागणी केली आणि श्री गुरूंचा म्हणजे समर्थांचा अनुग्रह प्राप्त करून तेही स्वतःला धन्य होऊन गेले. आता तिसरं आपल्या समोर आहे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, तो एक चरण आपल्या समोर आहे. आता जे कवी असतात, समर्थांनीच केलेलं कवित्व लक्षण वगैरे आपण दासबोधामध्ये अभ्यासू शकता की ह्या कवीश्वरांचं स्तवन केलेलं आहे समर्थांनी. खरोखरीच आज हे ज्ञानेश्वरी सारखं समर्थांनी लिहिलेल्या दासबोधासारखं वाङ्मय आपल्या समोर आहे, नाथभागवत आपल्या समोर आहे. म्हणूनच आपण या मार्गाने पुढे पुढे कसं जायचं ते बघतोय की नाही. हे सगळ्या संतांचे जे ग्रंथ आहेत ना, ते ब्रह्मरूप होण्यासाठीचे गुगल मॅप आहे. हे लक्षात घ्यायचं की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं ना, मग त्यांनी दाखवलेल्या दिशेप्रमाणे पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करा, नक्की तिथपर्यंत आपण पोहोचू. मग आता कवी वाल्मिकी म्हणजे आता पूर्वीचं चरित्र वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण सत्संगतीमुळे भगवंताच्या नामामुळे सगळी जी काय त्यांची पूर्व पाप होती ती धुवून निघाले आणि अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी संपूर्ण रामायण लिहिण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे. आणि तो रामायण नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये रामाच्या रूपाने आपल्या समोर त्या अवतारामध्ये आचरण करून भगवंतांनी दाखवलेलं आहे की मानव देह मिळाल्यानंतर इतक्या प्रकारचे प्रसंग येऊ शकतात, पण डळमळीत होऊ नका, खचू नका, घाबरू नका आणि स्वस्वरूपापासून ढळू नका. कुठलाही प्रसंग आला तरी अत्यंत निश्चल पद्धतीने स्थिर अंतःकरणाने त्या प्रसंगावर मात करून आपल्या जीवनामध्ये सफलता जी आहे ती नक्की आपण आणू शकतो. म्हणून 4 पुरुषार्थाचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये केलेलं असतं त्याला महाकाव्य असं म्हणतात. मग आता असं महाकाव्य रामायण आपल्या समोर आहे आणि समर्थांनी सुद्धा त्यांच्या वाङ्मयातून ह्या 4ही पुरुषार्थाचं वर्णन आणि सर्व तऱ्हेच्या उपासनेचं वर्णन, योगांचं वर्णन जे आहे, सुरुवातीला आपण म्हणलं की 4-5 योग आहेत ते भगवंताकडे जाण्याचे. कर्मयोग आहे, त्यानंतर ज्ञानयोग आहे, उपासना योग आहे, भक्ती योग आहे आणि हठयोग आहे. या कुठल्याही मार्गाने आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. मग आता रामायण जसं महाकाव्य आहे तसं समर्थांनी सुद्धा हे महाकाव्य निर्माण करून ठेवलेलं आहे. दुसरं एक आहे की व्यासांचं महाभारत, भागवत आणि वाल्मिकींचं रामायण, ह्याच्यावर कित्येक प्रवचनकारांचे, कीर्तनकारांची उपजीविका सुरू आहे. बघा तुम्ही आता की किती लोकांना पोटा पाण्यासाठी या महाकाव्याचा सुद्धा उपयोग होतोय की नाही. मग अनेकांचा चरितार्थही ज्याच्यावर सुरू राहू शकतो असे हे ग्रंथ आहेत आणि सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. आता त्यांना योगेश्वर का म्हटलेलं आहे त्या संदर्भात थोडासा उहापोह करूयात की युज म्हणजे काय, तर जुळून येणे, जोडले जाणे. आता जीवाला शिवाशी पुन्हा जोडण्यासाठी जे जे योग आचरणात आणावे लागतात ते सगळे समर्थांनी आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि शिकवलेले आहेत. आता कर्ममार्ग सांगत असताना समर्थ धर्म, न्याय, नीती या सगळ्यांची घडी सांभाळत सदाचार हा थोर सांडू नये. तो आचरणावर भर आहे की नाही. आचरण म्हणजे कर्म करणे आणि ते सुद्धा कसे करावे, जनी वंद्यते, सर्व भावे करावे. दुसरं लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही. आम्ही ज्ञानमार्गी आहोत म्हणजे आम्हाला कर्म करायचंच नाही असं कधी होऊ शकतं का? करावंच लागणार आहे. पण ते कर्म करत असताना सुद्धा पुढे काय सांगतात समर्थ, कर्मा वेगळे न व्हावे तरी कासया कर्म करावे. म्हणजे सदाचाराचं कर्म करता करता नैष्कर्म्य कर्मापर्यंत, नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत आम्ही कसं पोचायचं, हा कर्ममार्ग जो आहे तो समर्थांनी मनाचे श्लोक
आणि दासबोध ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेला आहे. आता त्याप्रमाणे आचरण केलं तर आपली सुद्धा चित्तशुद्धी जी आहे ती नक्की होऊ शकते. दुसरा उपासना मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. अगदी टाकळीलाच उद्धव स्वामीला मारुती स्थापना करून उपासनेला लावलेलं आहे की नाही, त्यांनी सगळ्यांना उपासना करायला सांगितलेली आहे. मग ती बलोपासना सुद्धा करायला लावलेली आहे आणि भगवंताची उपासनाही करायला लावलेली आहे आणि ज्ञानोपासना सुद्धा करायला सांगितलेली आहे. सर्व तऱ्हेच्या उपासनेचा अवलंब करायला आपल्या शिष्यांना त्यांनी शिकवलेलं आहे. आणि परत समर्थ सांगतात, उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. उपासनेचा आश्रय नाही तर तुम्ही आम्ही निराश्रय म्हणतात. म्हणून उपासनेचा आश्रय जरूर घ्यायचा आहे. उपासनेने चित्त शांत करायचं आहे आणि शांत चित्तामध्ये नंतर सगळे विचार स्थिर राहतात आणि स्थिर राहिलेले विचार प्रसंगाप्रसंगाने आठवून त्या गोष्टीतून आपल्याला सुटका करून घेता येते. म्हणून उपासना मार्ग त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे. आता अष्टांग योगाचं मात्र सोलीव सुख जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये कल्याण स्वामीला त्यांनी तो योग सांगितल्याचा उल्लेख आहे. पण समर्थांना हाही योग माहिती होता, कारण काही ठिकाणी आपण पाहतो की सूक्ष्म होऊन त्या छिद्रातून ते बाहेर पडले वगैरे वगैरे असं त्यांचं वर्णन चरित्रामध्ये आहे. म्हणून तेही त्यांना माहिती आहे आणि सोलीव सुखच्या रूपाने तो जो भाग आहे तो आपल्या समोर प्रसिद्ध झालेला आहे. आणि ज्ञानयोग तर आता आपण इथं काय ऐकलं, इथं आपण 3-4 दिवस जे ऐकतोय ते सगळं त्यांचं ज्ञानयोगाचंच पाहतोय की दासबोधामध्ये त्यांनी काय काय सांगून ठेवलेलं आहे. आणि शुद्ध ज्ञान म्हणजे काय, अशुद्ध ज्ञान म्हणजे काय, याचा उहापोह जो आहे तो समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने करून ठेवलेला आहे. आता शुद्ध ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे ते सांगताना समर्थ म्हणतात, ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आणि या ओवीतून समर्थांनी आपल्याला सगळ्यांना त्यांच्या ग्रंथाच्या आधारे आपण आपला सेल्फी कसा काढावा ते सांगितले. आपलाच मोबाईल हातात घेऊन आपण आपला फोटो टिपतो की नाही, मग या ग्रंथांच्या माध्यमातून समर्थांनी याचा अभ्यास तुम्ही करा, आपलं स्वरूप आपण ओळखा. आता स्वरूप ओळखणं, रूप पाहण्यापेक्षा स्वरूप जास्ती महान आहे की नाही, मग स्वरूप ओळखण्यासाठी समर्थांचा आणि समर्थांच्या वाङ्मयाचा सगळा अभ्यास जर आपण केला तर निश्चितच भक्तिचैन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणजे अभिप्राय, सुरुवात, उपक्रम तो ह्या ओवीत सांगितला. आणि झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. आता उपक्रमाच्या ओवीमध्ये ते भक्तीचैन योगे देव म्हणतात आणि इकडं निर्गुण ब्रह्म म्हणतात. मग खरा देव जो आहे तो निर्गुण ब्रह्म खरा देव आहे असं समर्थांचं सांगणं आहे. एक राम आहे खरा, तिकडे आमची गुरु परंपरा असं समर्थ म्हणतात. आता राम खरा आहे म्हणजे दुसरा राम खोटा आहे का, असं नाही. अत्यंत स्थिर राहणारा, निश्चळ राहणारा, कायमस्वरूपी राहणारा आणि माझं ज्याच्याशी ऐक्य आहे असा राम एकच आहे आणि त्याला निर्गुण ब्रह्म असं म्हणतात. आणि त्या निर्गुण ब्रह्मापर्यंत जर तुम्हाला मला पोचायचं असेल तर या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या साधनेच्या पाऊल खुणा मागे ठेवलेल्या आहेत. आपण एक एक पाऊल जर त्याच्यावर टाकत गेलो तर आपण सुद्धा नक्की तिथपर्यंत पोहोचू असं समर्थांचं सांगणं आहे. पण जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. तुमचा जर भाव तसा असेल तर तुम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकाल. पण समर्थांनी तो ग्रंथ 450 वर्षापूर्वी त्यांच्या शिष्यांना सांगितला, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं म्हणून तो ग्रंथ वाचला तर आम्हाला त्याचा काहीच लाभ होणार नाही. पण समर्थांनी हा ग्रंथ माझ्यासाठी सांगितलेला आहे आणि निर्गुण ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेला आहे अशा आत्मविश्वासाने जर आम्ही या ग्रंथाचं परिशीलन केलं, अभ्यास केला आणि काकांच्या भाषेत स्वभावगत केला तर नक्कीच आम्ही सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकतो. असं संपूर्ण योग ज्याच्या स्वाधीन होते असे हे समर्थ योगेश्वर आहेत, वैराग्य संपन्न आहे, कवित्व भरपूर आहे आणि अशा समर्थांना
मनोमन नमस्कार करूया आणि जाताना समर्थांना आपण एकच सांगूया की आनंद हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही सगळेजण मिळवणारच. तुमच्या दासबोधाचा अभ्यास करून, तुमच्या ग्रंथाचा अभ्यास करून तो आम्ही नक्की मिळवणार आहोत. आता पुढच्या जानेवारीचा विषय आत्माराम असणार आहे. तेव्हा सगळ्यांनी या ठिकाणी आत्मारामाच्या जोडीला अजून एक ग्रंथ असणार आहे. आता तो ग्रंथ कुठला ते सीमाताई आणि मी नंतर ठरवूया. पण सध्या आत्माराम तर नक्कीच आहे, कारण मनोबोध झालेला आहे, दासबोध झालेला आहे. झालेला म्हणजे थोडाफार सांगून झालेला आहे, त्यात आहे भरपूर, पण आपण थोडाफार ऐकलेला आहे. आणि त्याच्यानंतर आत्माराम हा ग्रंथ. मग 27 जानेवारीमध्ये नवीन आलेल्या सर्व साधकांनी अजून 2-2 नवीन लोक घेऊन, आता किती जागा रिकामी आहे पाहिजे, भरली पाहिजे की एवढी एवढी सगळी जागा भरली पाहिजे. म्हणून अजून नव्या लोकांसह आपण सगळ्यांनी परत परत इथं येत राहा. वर्षातून एकदा तरी एक शिबिर अटेंड करा. भरपूर सामुग्री आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि आनंद आपला जो गमावलेला आहे तो आपण पुनरपी सगळेजण प्राप्त करूया. जय जय रघुवीर.